जे पाहुणे होते त्यांचं तुमच्याशी नातं काय आहे, त्यांना कशासाठी ॲडमिट केलेलं होतं, कोणत्या योजनेमधून उपचार सुरू होते आणि काल मृत त्यांचं निधन झाल्यानंतर हॉस्पिटलला कोणत्या कारणासाठी नक्की आडकाठी केली? महेश पाठक हे माझी सख्खी चुलत बहीण आहे, तिचे पती आहेत आणि गेले 7 ते 8 महिने या पुणे हॉस्पिटलला ते किडनी आणि अँजिओप्लास्टी त्यांची आली होती, काही किडनीचा त्यांना आजार झालेला होता, डायलिसिस सुरू होतं, अशासाठी ते इथे उपचार घेत होते वेळोवेळी. आणि काल रात्री 1:30 त्यांचं इथे निधन झालं, दुःखद निधन झालं. आणि ते निधन झाल्यानंतर आम्ही इथे या ठिकाणी होतो, तर आम्ही खाली जे तळमजल्यावर त्यांचं काउंटर आहे तिथे येऊन आम्ही विचारपूस केली की आता पुढे प्रोसिजर काय आहे याची. तर त्यांनी सांगितलं की ते पेशंट शहरी गरीब योजने, पुणे महानगरपालिकेची जी शहरी गरीब योजना आहे त्याच्या अंतर्गत ते उपचार घेत होते. त्यामुळे सकाळी 8:30 वाजता बिलिंग सुरू होतं, तेव्हा त्यांचं बिलिंग होईल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला मृतदेह ताब्यात देऊ, तोपर्यंत तुम्हाला इथे शवागारात तो मृतदेह ठेवावा लागेल. आम्ही अशी विचारणा केली की असं का, कारण आम्ही बिल भरायला तयार आहोत, शहरी गरीब असू दे किंवा अन्य काही असू दे. त्यांनी पुन्हा असं सांगितलं की तुम्हाला जर का कॅश पेमेंट तुम्ही इथे संपूर्ण पेमेंट तुम्ही करू शकता आणि तुमचा मृतदेह तुम्ही ताब्यात घेऊ शकता आणि नंतर तुम्ही क्लेम महापालिकेकडे करू शकता शहरी गरीब योजनेचा. मग ही कुठेतरी अडवणूक वाटली. त्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा इथे गोंधळ घातला नाही किंवा काही आम्ही मागण्या केल्या नाहीत. आम्ही शांतपणे, कारण आमची ती मानसिकता नव्हती रात्री. आम्ही 3:30-4ला इथून वैकुंठ, नंतर पास ही सगळी प्रोसिजर केली आणि 8:20ला मी आणि त्यांचा एक मित्र असे आम्ही दोघं-तिघेजणी इथे परत आलो. त्यांनी 8:30ची वेळ दिली होती. तिथे बिलिंग सेक्शनला जे कोणी आहेत ते बरोबर 8:45ला तिथे आतमध्ये आले. मी त्या ठिकाणी गेलो, त्यांना विचारलं की असं रात्री जी घटना घडली आहे तर आम्हाला बिलिंग केलं तर मृतदेह ताब्यात घेता येईल. त्यांनी सांगितलं तुम्हाला थांबावं लागेल, 9:30ला कोण त्यांच्या सिनियर मॅडम येतात, त्यांची फाईलवर सही झाल्यानंतर मी प्रोसेस करेन. तर मी त्यांना म्हटलं मॅडम याच्यातही पुन्हा म्हणजे 9:30 मध्ये पुढे 1-1.5 तास त्याच्यात, तर तुम्ही अडवणूक करताय. तर त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्हाला जे काही बोलायचं ते आमच्या सिनियरशी बोला, माझ्याशी काही बोलू नका. मी परत त्यांना सांगत होतो की बिल आम्ही भरायला तयार आहोत, पण तुम्ही बिल द्यायला तयार नाही आहे आणि 8-9 तास झाले तुम्ही बॉडी ठेवून घेतलेली आहे. पुन्हा आम्ही बाहेर आलो. इथे एक सुदैवानी एक कर्मचारी आहे जे ओळखीचे होते, त्यांनी थोडं तिथे रिक्वेस्ट केली आणि आम्हाला 9:15ला बरोबर मला आवाज दिला परत की तुम्ही तुमचं बॉडी ताब्यात घेऊ शकता. तर मी म्हणालो की बॉडी ताब्यात घेतो, आपण बिलाचं काय झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही थोड्या वेळाने तुम्हाला जसं जमेल तुम्ही तुमची बॉडी पहिली घेऊन जा आणि त्यानंतर तुम्ही या, उलट आम्हीच तुम्हाला 7,000 आणि वरती काहीतरी रुपये त्यांनी सांगितले की आम्हीच तुम्हाला रिफंड द्यायचो आहे. तर हे किती धक्कादायक होतं की तुम्हालाच बिलिंगचं माहीत नाही, पेशंट बिल भरायला तयार आहे, पेशंट मृत झालेला आहे, ती मानसिकताच कुठे राहिली नाही. आम्ही सांगतो की आम्ही बिल भरणार आहोत तरी ते ऐकायला तयार नव्हते. आणि शेवटी बरोबर 9:30 शवागारातून आम्ही बॉडी काढली. तिथे जय भवानी म्हणून ॲम्ब्युलन्स होती, त्या ॲम्ब्युलन्समधून आम्ही ती बॉडी इथून घेऊन गेलो. त्या शवागारात पण माझी तिथे सिग्नेचर आहे, मी तारीख टाकलेली आहे की ती बॉडी मी ताब्यात घेतलेली आहे. रात्री 1:30 वाजल्यापासून सकाळी 9:30 म्हणजे तब्बल 8 तास हे चालू होतं. पण आम्ही मानसिकता आमची, कारण आम्ही दुःखामध्ये असल्यामुळं आम्ही काही तिथे बोललो नाही कुणाला. आणि त्यानंतर आता मी महापालिकेतलं जे आरोग्याचं कक्ष आहे, तक्रार निवारण कक्ष, त्या ठिकाणी बरोबर 10:30ला मी फोन करून ही माहिती दिलेली आहे की माझी तक्रार दाखल करून घ्या आणि तुम्ही कारवाई करा. आणि दुपारी परत नाही, त्यांनी कारवाईचं अजून काय आश्वासन दिलं नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही याबाबत खुलासा मागू या हॉस्पिटलकडनं, असं मी फोन केल्यावर तिथे कळलं. आणि दुपारी आत्ता मी 3च्या सुमारास मी लेखी अर्ज आरोग्य प्रमुखांना केलेला आहे आणि मी कारवाईची मागणी केलेली की अशांना कारवाई झालीच पाहिजे. असे असंख्य पेशंटला त्रास होत असेल, पण आज मी पुढे आलो किंवा मी आवाज थोडासा उठवला नंतर त्यामुळे समोर येत आहे. पण असे कित्येक पेशंटला त्रास होत असेल, यांनी 24 तास त्यांचे कर्मचारी तिथं नियुक्त ठेवावेत ना. बिल भरायला पेशंट तयार आहे, तुम्ही 8 तास बॉडी ठेवताय तशीच, हा कुठला प्रकार आहे. तुमचे वेळ जो लागला त्याने काय मानसिक त्रास झाला तुम्हाला, तुमच्या परिवाराला, सगळ्या नातेवाईकांना? मानसिक तर त्रास असा झाला की त्यांचा जो मुलगा आहे आत्ता, त्याचं एक 21-22 वय आहे, तो तर खूप रात्री रडत होता की बॉडी का ताब्यात देत नाही आहे. शिवाय आम्हाला इथे म्हणजे जर का ती बॉडी लवकर ताब्यात मिळाली असती, कारण ती बॉडीचं किडन्या दोन्ही फेल होत्या, जर का डॉक्टर पण असं सांगितलं होतं डॉक्टरांनी वरती की जास्त ठेवता येणार नाही त्यांना घरी वगैरे. आमचं ते मृतदेह, आमची प्रोसेस 12:30ला झाली वैकुंठला. तर तेच आम्ही जर का बॉडी 1 तासाभरात आमचं काम झालं असतं, आम्ही बिल भरायला तयार होतो, तर आम्ही कदाचित 6, 7, 8ला आमचं काम झालं असतं. म्हणजे
मानसिक त्रास झाला नसता. एवढे सगळे जे नातेवाईक आहेत, मुंबईवरनं वगैरे नातेवाईक आलेले होते, ते पण इथेच होते. ते सकाळी 6 वाजता तिथे पोचलेले होते आणि तरी यांनी अडवून ठेवलं. आणि मी तर सारखा सांगत होतो तर बिल भरतोय ना आम्ही बिलाला नकार दिला तर ठीक आहे की बिलाला नकार देतोय. आता बिल भरतोय आम्ही, तरी तुम्ही बॉडी देत नाही आहे आणि तुमचा कर्मचारी तिथे उपलब्ध नाही आहे आम्हाला बिल द्यायला. ती आमची चूक आहे का? तुमची आता मागणी काय? आमची अशी मागणी आहे की तत्काळ याच्यात गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण हे अडवणूक झालेली आहे. त्या आमच्या जे मृत पेशंट आहेत त्यांची अडवणूक झालेली आहे. आम्हाला मानसिक त्रास झालेला आहे आणि याच्यात आरोग्य प्रमुख असतील, महापालिका असेल, यांनी खरंच लक्ष घालून यांच्यावर तर गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण असं गुन्हा दाखल झाला तरच पुढे काहीतरी यांच्यावर अंकुश बसेल. जो प्रकार झाला त्याबद्दल तुमच्या हॉस्पिटलचं काय म्हणणं आहे ते सांग. हॉस्पिटल प्रशासनाची म्हणून काय भूमिका? माझं नाव रेणू कटारे, PRO म्हणून आहे पुणे हॉस्पिटलमध्ये. या पाठक नावाचे पेशंट होते जे रात्री 1:30 वाजता एक्सपायर झाले. त्यांनी शहरी गरीबची फॅसिलिटी वापरली होती. नाईट सुपर यांचं त्यांच्या नातेवाईकांशी बोलणं झालं होतं की PMCच्या नॉर्म्सनुसार रात्री फायनल बिल होऊ शकत नाही. त्या म्हटल्या टेंटेटिव्हली जे काही बिल आहे मी सांगते त्याच्यानुसार जर तुम्हाला इमिजिएट बाकीच्या प्रोसेस करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. पण नातेवाईकांचं म्हणणं होतं की आम्हाला काही हरकत नाही आहे, सकाळी शहरी गरीबप्रमाणे जे काही बिल होईल त्याच्यानुसारच आम्ही बिलिंग करून आमचं काम पुढे करू. त्यांनी आरोप केलेला आहे की 8 तास जे मृतदेह आहेत ते ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांचा दुसरा एक आरोप आहे की रात्रीच्या वेळेस तुमची बिलिंग सिस्टीम नसते. रात्रीच्या वेळेस आपल्याकडे जी बिलिंग सिस्टीम असते त्याच्यानुसार प्रोव्हिजनल टेंटेटिव्हली बिल निघतं. PMC शहरी गरीबनुसार PMCच्या कामगारांचा रेट कार्ड आकारला जातो. त्याच्यानुसार फायनल बिल करून नातेवाईकांची सही घ्यायची असते. जे फायनल बिल आमचं सकाळी बिलिंग डिपार्टमेंट चालू झाल्यानंतर होतं. याच्या संदर्भात त्यांना कल्पना दिली होती पण त्यांनी सांगितलं की आम्हाला काही हरकत नाही आहे, आम्ही सकाळी ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी करू. नाही, मात्र हॉस्पिटल प्रशासनाने भूमिका का घेतली? नातेवाईक होते, जर कदाचित तेच बिल उद्या होऊ शकलं असतं, नातेवाईकांची सही झाली असते आणि तुम्ही ते बिल उद्या सकाळी PMCला पाठवलं असतं. 8 तास बॉडी घेण्याची गरज काय? ऍक्च्युली त्यांनी तसं जो नाईट सुपर स्टाफ आहे त्यांच्याशी आम्ही थांबणार आहे हे कम्युनिकेट केल्यामुळे. अदरवाईज रात्रीचा फोन आला तर आम्ही त्याप्रमाणे अंदाजे अमाऊंट सांगून बॉडी रिलीज करत असतो. सेम यांच्याच वेळेला दुसरा एक इन्शुरन्सचा पेशंट आहे जो काल एक्सपायर झालाय, रात्री 8 वाजता एक्सपायर झाला. त्यांनी कम्युनिकेट केलं की आम्हाला 4 वाजता बॉडी न्यायची आहे. त्यांचं इन्शुरन्सचं फायनल बिल नसताना, इन्शुरन्स कंपनीला फॉरवर्ड नसताना पहाटे 4ला त्यांना बॉडी हँडओव्हर केलेली आहे. पण ते पैसे भरायला तयार होते, मग तरी त्या दुसऱ्या पेशंटनी तर पेमेंट पण नाही केलेलं, ह्यांनी तसं कम्युनिकेट केलेलं नाही. तुमच्यापर्यंत ते पोहोचलं नाही म्हणजे त्यांनी कम्युनिकेट केलं नाही असं थोडीच होतं. तसं नाहीये. ज्या सिस्टरशी बोलणं झालंय त्या क्लिअर सांगतात आणि पेशंटच्या मुलाशी पण त्यांचं बोलणं झालेलं आहे. ते मी नाही सांगू शकत. त्याच्या संदर्भात जर असेल तर त्या सिस्टर येतील, त्यांच्या समोर बोलू शकतो. 8 तास डेड बॉडी थांबवत आहे. तुमचे नर्स असतील किंवा तुमचे ड्युटीवरती असणारे कर्मचारी, त्यांचा असा आरोप आहे की कर्मचारीच तिथे अवेलेबल नव्हते. तसं नाहीये. चौकशी करणार का? चौकशी करायला नाईटला आमचा स्टाफ असतो. तुम्ही मग त्या नाईट स्टाफची चौकशी करणार का? तुमच्या समोरच आता चौकशी केलेली आहे. इंटरनल चौकशी म्हणजे तुम्ही नक्की काय घडलं हे काय तुम्ही? मग मला असं म्हणणं आहे की त्यांनी मला जे घडलंय ते इन रायटिंग द्यावं, मी ते पुटअप करते, त्याच्यावर हे करता येईल. त्यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात तक्रार निवारण चालेल ना. हा, मग कंप्लेंट केली ना त्याची एक प्रत आमच्याकडे येईल. त्याचं जे काही ऑब्झर्वेशन निघेल ह्यांनाही कळून PMCलाही कळून. शेवटचा प्रश्न, या 8 तासामध्ये माणसांना त्यांच्या नातेवाईकांना जो मानसिक त्रास झालेला आहे तर त्याची दखल तुम्ही प्रशासन म्हणून घेणार आहे का? ऑब्वियस घेणार. कारण जर आता त्या सिस्टरचं नुसतं असं ऐकत नाहीये, यांचं एक बोलणं आहे. मी इनफॅक्ट त्याच्यावर हे पण म्हणेन की त्या सिस्टर आज नाही येत, उद्या त्या येतात ड्युटीला. तुम्हाला हवं असेल तर आपण समोरासमोरही बोलू शकतो. कारण याच्यात मिसकम्युनिकेशन कुणाचं होतंय ते क्लिअर होईल. माफी मागण्याचं तरी काय सौजन्य दाखवणार आहे का आता हॉस्पिटल प्रशासन? जे काय 8 तास त्यांना पण त्रास झाला, मला हे बघा, ह्यांनी जर सांगितलं आम्ही थांबायला तयार आहे, त्या कंडिशन मध्ये जर दिरंगाई झाली नाहीये तर मी कशाच्या बद्दल माफी मागायची? सगळ्यात महत्वाचा पहिला पॉइंट क्लिअर होऊ दे, चूक झाली आहे का नाही झाली. चूक झाली नसेल करू ना, करू. मी तुम्हाला तेही सांगितलं, उद्या त्या सिस्टर समोर येतील, आमचा सगळा स्टाफ येईल, समोरासमोर बोलूया. आणि आम्ही माघार घ्यायला तयार नाहीये. कारण असं नाहीये की चूक असेल तर चूक आहे, नाहीये तर नाहीये. त्यांच्या ठिकाणी आमचा पेशंट जरी असेल तरी हे कोण हे करून घेणार आहे? आणि जर दुसऱ्या पेशंटला इन्शुरन्सला फॅक्स न करता बॉडी हँडओव्हर करतो, त्याचा प्रूफ आहे आपल्याकडे.
त्याचं बिल आज आम्ही मेल केलं. तर एका पेशंटला एक रूल नाही करत ना.